हॅलो, नमस्कार मंडळी. जय गजानन. कसे आहात सगळे? तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत. आज हा मी ब्लॉग गुरुवारच्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करते आहे. पण हा ब्लॉग आहे सफला एकादशी म्हणजेच एकादशीच्या दिवशीचा. श्रींच्या मंदिरामध्ये मी आज निघालेले होते. तुम्हाला माहिती आहे का? मी शेगावमध्ये राहूनसुद्धा श्रींचं दर्शन घेण्यासाठी नेहमीच किंवा प्रत्येक आठवड्यालाच येऊ शकत नाही. कारण श्रींची जर इच्छा असेल ना, तरच आपल्याला वेळ मिळतो श्रींचं दर्शन घेण्यासाठी. तर चला, दर्शन रांगेमध्ये तर लागलेलीच होते. 20 मिनिटाचं लिहिलेलं होतं मुखदर्शन, पण पुढे सांगतेच किती वेळ लागलेला होता. आणि ही जर तुम्ही मूर्ती नामदेवाची जर बघितली नसेल ना, तर एवढ्या दुरून आज मुखदर्शनाची रांग होती. ऑलरेडी 1:30 वाजून गेलेला होता आणि श्रींच्या समाधी दर्शनासाठी 2 तास वेळ लागणार होता. 2 तास म्हटल्यावर मिनिमम 3 तासाचा तरी आज वेळ लागून जाणार होता. कारण एवढी सारी गर्दी होती आज भयंकर. मार्गशीर्ष महिन्यातील ही शेवटची होती सफला एकादशी, ज्याने आपल्याला सक्सेस तसेच सगळ्या कामामध्ये ना आपल्याला यश प्रदान करणारी ही एकादशी असते. तर चला, श्रींचं दर्शन घेतलं, त्यानंतर तीर्थ होतं, तीर्थ घेतलं, विभूतीसुद्धा घेतली आणि आज प्रसाद घ्यायचा होता. म्हणजेच उपवास आहे मला एकादशीचा. तर चला, फराळ आपल्याला काय काय मिळणार आहे हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. आणि नशीबच लागतं तुम्हाला सुद्धा प्रसाद मिळण्यास. सब्र का फल मीठा होता है, ते असंच काही माझ्यासोबत आज घडलेलं होतं. श्रींच्या दर्शनासाठी मला अर्धा तास लागला आणि श्रींनी जे मला प्रसादरूपी फळ दिलेलं आहे अवघं 10 मिनिटामध्ये. मला आज एकादशी असते. तर इथे बघा, साबुदाणा, आमटी आणि भगर, त्याबरोबर एनर्जेटिक केळसुद्धा मिळालेलं होतं. प्रसाद घेतला, त्याच्यानंतर ताट वगैरे नेऊन दिलं आणि श्रींचे भरपूर असे आभार मानले. आणि चला, आता घरी जायची वेळ झालेली होती. चप्पल स्टँडमधून चप्पल घेते. तर आवडला असेल तुम्हाला आजचा हा मिनी ब्लॉग, नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय गजानन. बाय.